आणि आता उर्वरित जिल्ह्यांच्या टॉप 9 बातम्या। नागपुरात रिमझिम पाऊस, नागपूरसह संपूर्ण विदर्भाला येलो अलर्ट, तर 31 तारखेपर्यंत पावसाचा हवामान खात्याकडून अंदाज। रायगड आणि साताऱ्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरला येलो अलर्ट। नाशिकच्या मालेगावात गिरणा नदीच्या पुलावर तरुणांची स्टंटबाजी, वाहत्या पाण्यात तरुणांच्या उड्या, कारवाई करण्याची मागणी। गणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वेच्या 6 विशेष गाड्यांचं आजपासून आरक्षण, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे बुकिंग सुरू। साताऱ्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळांवरील बंदी कायम, प्रवेशबंदी असल्यानं सुट्टीच्या दिवशी देखील पर्यटन स्थळांवर शुकशुकाट। गोंदियातील नवेगाव बांध परिसरात हत्तींची दहशत, नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण, शेतकऱ्यांनी खबरदारी बाळगण्याच्या सूचना। वाशिम जिल्ह्यात 5 दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच, सोयाबीन पिकावर आळ्यांचा प्रादुर्भाव, पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती। जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या कारणानं जानेवारी ते जून दरम्यान 486 अपघाताच्या घटना, अपघातामध्ये 269 जणांचा मृत्यू, तर 350 जण जखमी झाल्याची माहिती। नागपूरमधील भिवापूर तालुक्यातून वाहणाऱ्या नान नदीला पूर, तर भिवापूर नान मार्गावरील पुलावरून पुराचं पाणी वाहत असल्यानं लोणारा, धामणगाव, वणी, आलेसूर, खोलदोडा या गावांचा संपर्क तुटला।